पाहुणे जरी असंख्य पोसती मराठी, आपल्याच घरात हाल सोसते मराठी। महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांची मजाल वाढल्याची बरीच प्रकरणे समोर येत आहेत। त्यातील कल्याणमधील प्रकरण अत्यंत क्रूर आणि विचार करायला भाग पाडणार आहे। अजमेरा सोसायटीतील रहिवासी लता कळवीकट्टे यांनी घरात धूप अगरबत्ती लावू नये अशी विनंती अखिलेश शुक्ला व त्यांच्या पत्नीला केली होती, कारण धुरामुळे सासू आणि लहान 3 वर्षाच्या बाळाला त्रास होत असल्याचे लता यांनी सांगितले। पण एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून परप्रांतीय शुक्ला यांनी जोरजोरात ओरडून वाद सुरू केला। तुम मराठी लोग गंदे हो, मटन मच्छी खाते हो, औकात नहीं बिल्डिंग में रहने की, झोपड़पट्टी में रहो, तुम मराठी नीच हो असं वक्तव्य केलं। भांडण सोडवण्यासाठी शेजारी धीरज देशमुख मध्ये पडले व आपसात भांडण सोडवा, मराठी माणसाला का अपमानित करता। यावर अखिलेश शुक्ला म्हणाला, मी मंत्रालयात कामाला आहे, 2 मिनिटात तुमचं मराठी पण बंद करीन। तुम्हारे जैसे 56 मराठी मेरे आगे झाड़ू मारते हैं, सीएम के ऑफिस से फोन करूंगा तो तुम्हारा मराठी पण निकल जाएगा, आधा घंटा रुक तेरा मर्डर करता हूं। हे ऐकून भाऊ अभिजित देशमुख बाहेर आले व त्यांना शुक्ला दाम्पत्य टकल्या असं हिणवू लागले। यावर ते म्हणाले की आई वारल्यामुळे केस काढलेत। एवढं बोलून देशमुख बंधू घरात गेले। अर्ध्या तासानंतर शुक्लाने 10 ते 12 गुंडांना बोलून अभिजित देशमुख व कुटुंबाला धारदार शस्त्राने, लोखंडी रॉडने रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली असा आरोप आहे। तिथे उपस्थित अखिलेश शुक्ला गुंडांना बोलला, बूढ़े बच्चे सबको काटो, किसी को मत छोड़ो। शुक्लाने तुम्हें रेप करके छोड़ता हूं असंही विधान देशमुख कुटुंबाला केल्याचं आरोपपत्रात सांगितलं जात आहे। शुक्लाची पत्नी हिनेही देशमुख महिलेला केसना ओढून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। लता कळवीटके यांनाही गुंडाकडून जबर मारहाण करून गळा दाबल्याचं सांगितलं जाते। शेवटी हा प्रकार सोसायटीतील लोकांनी सोडवला। नंतर हडकपाडा पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। सर्व सांगितल्यानंतर एका फॉर्मवर सही घेतली, पण घटनेचा उल्लेख नसल्यामुळे फॉर्मवर सही केली नाही असे देशमुख म्हणाले। हवा तर सीसीटीव्ही चेक करा, पण पोलिसांनी ऐकलं नाही। उलट पोलीसच शुक्लाला सर असं म्हणत होते। मग आम्ही घरी गेलो। दुसऱ्या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांची भेट घेऊन FIR मध्ये सर्व घटना नमूद केल्या। शुक्ला दाम्पत्य व त्या सर्व गुंडांवर गुन्हा दाखल केला असून अजूनही तपास सुरू आहे। अद्याप कोणालाच अटक झाली नसून कल्याण परिसरातील लोकांकडून एकत्र येऊन निषेध केला जातोय। यावरून महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय याची भीती प्रत्येक मराठी माणसाला वाटू लागली आहे। या सर्व प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।